कधी-कधी आपल्याला असा अनुभव येतो, की आपलं मीठ चाळणी म्हणजे आपण एखाद्यासाठी इतकं केलं, इतकं काम केलं, इतकं प्रेम केलं, इतकं त्याला जीव लावला, पण तीच माणसं आपल्यावरती उलटत असतात. आता अशाच पद्धतीची एक घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत दिल्लीला. दिल्ली या ठिकाणचं द्वारकानगर पोलीस ठाणं आहे आणि त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजनगर कॉलनी आहे आणि त्या कॉलनीमध्ये विनोद वर्मा नावाचे 58 वर्षाचे एक गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबरती त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे पुष्पाबाई आणि यांना एक मुलगा आहे, 26 वर्षाचं नाव आहे नितीन वर्मा आणि त्या मुलाचं लग्न झालेलं आहे. त्याची बायको आहे, तिचं नाव आहे पूजा वर्मा. अशा पद्धतीनं यांचा हा म्हणजे आई वडील आणि मुलगा आणि सून अशा पद्धतीनं यांचा हा सुखी समृद्ध असा परिवार आहे. तारीख होती 19 एप्रिल 2008. आता सकाळपासून घरामध्ये अत्यंत शांतता होती, दरवाजा बंद होता, काही हालचाली नव्हत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या शेजारी पाजारी राहणारी लोकं जी आहेत त्यांना शंका आली की रोज यांच्या घरामध्ये गडबड असते, गोंधळ असतो, येणं जाणं असतं, पण आता मात्र कोणीच नाही आहे, काहीच नाही. काही म्हणजे एक शंका वाटायला लागली, काय प्रॉब्लेम काय झाला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या शेजाऱ्यांनी त्यांचा दुसरा मुलगा जो आहे विनोद, त्या विनोदला फोन केला. विनोदला सांगितलं की तुमच्या घरामध्ये काहीच हालचाली दिसत नाहीत, दरवाजा बंद आहे. त्याच्यानंतर मग विनोद आणि विनोदची मुलं बाकीची मंडळी त्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी बघितलं दरवाजा बंद होता, दरवाजा वाजवला किंवा बेल वाजवली, खिडकी वगैरे वगैरे उघडून बघितलं, काहीही कळलं नाही. पण ज्यावेळेस त्यांनी आतमध्ये डोकावलं किंवा आतमध्ये त्या खिडकीत उघडल्यानंतर ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मात्र एक अत्यंत धक्कादायक दृश्य तिथं दिसलेलं होतं. ते म्हणजे रक्ताच्या थारोळ्यामध्ये वडील त्या पायऱ्यांवरती पडलेले होते. आता हे पाहिल्यानंतर त्यांची रडारड सुरू झाली, काय नक्की गोंधळ झाला आहे आतमध्ये. त्यानंतर द्वारका पोलीस जे आहे त्यांना कळवण्यात आलेलं आहे. पोलीस त्या घटनास्थळी पोहोचतात आणि त्याच्यानंतर मग दरवाजा वगैरे तोडला जातो आणि आतमध्ये प्रवेश केला जातो. आता प्रवेश केल्यानंतर दरवाजे म्हणजे घराच्या ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांच्या जवळच वडील मृतावस्थेमध्ये पडलेले होते, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि वरच्या खोलीमध्ये 2 महिलांचे मृतदेह पडलेले होते आणि त्याच्यामध्ये एक जण जो आहे तो जखमी अवस्थेमध्ये पडलेला होता आणि त्या दोनही महिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आता त्याच्यातली एक होती ती नितीनची बायको होती आणि दुसरी होती नितीनची आई होती आणि नितीन बेशुद्ध पडलेला किंवा तो जखमी झालेला होता. आता हे सगळं दृश्य बघितलं, एकदम हादरवणारं दृश्य होतं. आता आई वडील आणि सुनेची हत्या झाली होती आणि मुलगा जो आहे तो अत्यंत जखमी अवस्थेमध्ये किंवा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथं पडलेला होता. आता अंदाज आलेलाच होता की नक्कीच इथं काहीतरी मोठी अघटित घटना घडलेली आहे. त्यानंतर मग पोलिसांनी या चौघांवरती म्हणजे कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे अशा पद्धतीचं तपासात समोर आलं आणि पोलिसांनी मग तशा पद्धतीनं तपासाला सुरुवात केलेली होती. आता अगोदर ह्या ज्या 3 बॉडी आहेत, आई वडील आणि सून, यांच्या बॉडी ह्या दीनदयाळ उपाध्याय रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये नेण्यात आल्या आणि त्यांना तिघांनाही मृत घोषित करण्यात आलेलं होतं. नंतर त्यांच्या बॉडी पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवलेल्या होत्या. आता त्या पोस्टमॉर्टममध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती आणि ती म्हणजे नितीनची पत्नी जी आहे ती गरोदर होती. आता त्यामुळं अगोदर तर 3 खून या ठिकाणी वाटत होते, पण नंतर त्या बाळाचाही मृत्यू म्हणजे 4 खून या ठिकाणी झालेले होते. आता इकडं नितीनवरती त्या रुग्णालयात उपचार चाललेले होते दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर 20 एप्रिल 2008 रोजी सकाळी त्याला सफदरजंग रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं आणि त्याला थोडं बरं वाटलं. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती, घटनास्थळाचा पंचनामा केलेला होता, घरच्यांबद्दलची माहिती घेतलेली होती, घराची पाहणी केलेली होती आणि घरामध्ये पोलिसांना असा काही पुरावा मिळालेला नव्हता आणि घरामध्ये नितीन हा एकटाच जखमी झालेला होता. आता नक्की काय घडलं होतं तो तेच सांगणार होता. आता त्याच्यावरती उपचार झाले होते, प्राथमिक त्याच्याकडून माहिती पण घेतलेली होती. आता सुरुवातीला असं वाटत होते की कोणीतरी दरोडा या घरावरती टाकला आणि त्याच्यानंतर मग हा सगळा प्रकार घडलेला आहे. पण ज्यावेळेस दरोडा टाकला आहे तर काहीतरी तर चोरीला जायला पाहिजे होतं, पण घरामधल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं होत्या, चोरी झालेली नव्हती आणि कोणती गोष्ट इकडली तिकडं सुद्धा झालेली नव्हती. म्हणजे घरामध्ये फक्त हत्या झाल्या होत्या, बाकी चोरी वगैरे काही झालेली नव्हती. मग आता या हत्येच्या पाठीमागं नेमका उद्देश काय होता आणि हत्या कोणी केली असेल हा मोठा प्रश्न होता. आता ज्यावेळेस नितीन शुद्धीवरती आला, त्याला घरी आणण्यात आलं. आता मग पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळेस मग आता आपल्याला काहीच माहीत नाही आहे किंवा अचानकपणे कसं घडलं, काय घडलं असं तो काहीतरी अदवा बोलायला लागला आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना त्याच्यावरच संशय यायला लागला की बाबा तुझ्या घरामध्ये तुझ्या बायकोला मारण्यात आलं, ती गर्भवती होती, तिचा गर्भ
ते बाळसुद्धा मारण्यात आलं. त्यानंतर तुझ्या आईला मारण्यात आलं, बापाला मारण्यात आलं आणि तू म्हणतो की मला काय माहीत नाही आणि तुलासुद्धा ठोकलं होतं. म्हणजे तूसुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये होता किंवा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होता आणि हा सांगतो की मला काहीच माहीत नाही, हे नाही ते नाही. त्याच्यानंतर मग पोलिसांनी याची घासून पुसून कसून अशी चौकशी केली आणि त्याच्यावरती अगदी सूक्ष्म पातळीवरती सुद्धा नजर ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्या बोलण्यामध्ये तफावत होती आणि त्यामुळे पोलिसांचा संशय जो आहे तो अजून बळावला आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. मग जी धक्कादायक माहिती समोर आली ती अत्यंत म्हणजे भयावह होती किंवा ती आपल्या विचारही करू शकत नाही अशा पद्धतीची होती. आता या नितीन वर्मानं आई वडील आणि आपल्या गर्भवती बायकोची हत्या केलेली होती आणि ते त्यानं कबूल केलं होतं. आता हे प्रकरण नक्की कसं घडलं होतं, तर नितीन जो आहे तो एकदम कमी शिकलेला, साधारण 12वी नापास वगैरे झालेला होता तो आणि काही कामधंदा नव्हता. असंच बोंबलं तिकडं फिरत राहायचा आणि नवीन कुठला तरी व्यवसाय टाकायचा, त्याच्यामध्ये पैसे टाकायचा, त्याच्यानंतर तो बुडायचा, त्याच्यानंतर मग परत बापाकडे यायचा, माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे द्या, मला हा धंदा टाकायचा आहे. बाप पैसे द्यायचा, मग हा त्या धंद्यामध्ये टाकायचा, पैसा बुडायचा, धंदा बुडायचा, हा आपला मग काही दिवस ते काम करणार, नंतर बोंबलं तिकडं फिरणार. आणि नंतर त्याचं लग्न वगैरे झालं होतं. तर ते जे बायको जी आहे पूजा, ती शिक्षिका होती. म्हणजे शिक्षिका म्हणून ते खाजगी शाळेमध्ये काम करत होते. म्हणजे शिक्षिका बायको मिळाली होती. हा मात्र इकडं बोंबलत तिकडं फिरत होता आणि बिनकामी आणि फुल अधिकारी असा होता. घरची परिस्थिती चांगली होती आणि वडिलांची म्हणजे वडिलांची आईची यांची संपत्ती चांगली होती. त्याच्यामुळं हा बिंदासपणे इकडं तिकडं फिरत होता, बिनकामी प्राणी होता. पण बऱ्याच वेळा काय होतं, त्या घरामध्ये याची अशी अवस्था होती, काम नाही, धंदा नाही, काय नाही, बायको काम करते, आईवडिलांच्या जीवावरती जगतो आहे. आणि असे जे प्राणी असतात, बिनकामी प्राणी असतात किंवा टपोरी प्राणी असतात, वाया गेलेले प्राणी असतात, तर अशा प्राण्यांना पोरी जास्त आवडतात. म्हणजे पोरींना असे प्राणी जास्त आवडतात. आणि हा जो नितीन आहे त्याचीसुद्धा एक मैत्रीण होती आणि तिच्याबरोबर ह्याचे अनैतिक संबंध होते. आता आईबापाने बायकोच्या जीवावर जागणारा हा प्राणी आहे, पण त्याच्याकडे तो ह्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि त्या प्रेयसीवरती उधळायचा. आता ही अफेअर जे आहे हेच काही काळ चाललेलं होतं. नंतर ते बायकोला कळलेलं होतं. आता बायकोला अफेअर कळल्यानंतर मग नवरा बायकोमध्ये भांडणाला सुरुवात झालेली होती आणि मग त्या बायकोनं सांगितलं होतं की जर तू हे नाही थांबवलं तर मग मी आईवडिलांना सांगेल, सासू सासऱ्यांना सांगेल वगैरे वगैरे. आता या गोष्टीचा नितीनला राग आलेला होता आणि त्यानं बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्यावेळेस नवऱ्याचे असे काही संबंध बायकोला कळतात, बाहेरचे संबंध, त्यावेळेस ती बायको शांत बसणार होती थोडीच आणि त्याच्यामुळे मग तिनं विरोध करायला सुरुवात केली. आता विरोध करायला सुरुवात केल्यानंतर मात्र यानं ठरवलं की हिला संपवून टाकायची आणि त्याच्यामुळे आता ह्यांचं घर जे होतं ते वरचा मजला आणि खालचा मजला होता. आता वरच्या मजल्यावरती पूजा आणि नितीन हे दोघं होते आणि त्याच वेळेस त्यांच्यामध्ये वाद झालेला होता. खालच्या मजल्यावरती आईवडील होते. आता हा वाद जो आहे तो नवरा बायकोंचा वाढल्यानंतर यानं घरातलं धारदार शस्त्र जे आहे, चाकू जे आहे ते घेतलं आणि त्या पूजाच्या मानेवरती वार करायला सुरुवात केली आणि तिला मारून टाकलं. बायकोला मारून टाकलं. पण तो जो आवाज झाला त्या आवाजानं ती आई खालच्या खोलीतली आई जी आहे पुष्पा, ती वरच्या खोलीमध्ये आली काय झालं ते बघायला आणि तिनं बघितलं की आपल्या मुलानं आपल्या सुनेला मारून टाकलं आणि रक्ताचं थरोळ्यात ती पडलेली आहे. आता हे बघितल्यानंतर काय आई इथे येऊन त्याला शाबासकी थोडीच देईल, ती आई तिथून ओरडायला लागली. मग तिनं हे सगळं बघितल्यावरती मग आता ह्याला वाटलं की आई सगळ्यांना सांगेल आणि त्याच्यामुळे त्यानं आईला पण पकडलं, तिच्याही गळ्यावरती चाकू फिरवला आणि तिलाही मारून टाकलं. आता वरती हा सगळा गोंधळ चाललेला होता, तो वडिलांच्या कानावरती गेलेला होता. त्यामुळे वडील जिना चढून वरती यायला लागले होते आणि वरती यायला लागले आणि मग आता ह्या दोघींनी हत्या केली, मारलं आणि हा खाली जायला लागला. वडील येत होते, हा खाली जात होता, ह्याचं सगळं अंग रक्तानं भिजलेलं होतं आणि मग यानं काय केलं, वडिलांवरती सुद्धा हल्ला केला आणि वडिलांना त्या पायऱ्यांवरून खाली ढकलून दिलं. एका बाजूला तो झालेला हल्ला चाकूचे वार आणि खाली ढकललेलं आणि याच्यामुळे वडिलांची सुद्धा हत्या झाली, वडिलांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आता वडील पायऱ्यांवरती पडलेले आहेत, आई आणि बायको घरामध्ये मरण पावलेली आहे. आता हे पाहिल्यानंतर त्या नितीननं शांत डोक्याने विचार करायला सुरुवात केली की ही जी हत्या आहे त्या हत्येला आपल्याला वेगळं वळण काय देता येईल. तर मग बाबा घरामध्ये चोर शिरले, दरोडेखोर शिरले आणि त्यांनी हल्ला केला, या हत्या झाल्या आणि ते पसार झाले, अशा पद्धतीचा बनाव या प्राण्यानं रचलेला होता. आणि मग त्यानं स्वतःचं डोकं वगैरे आपटून घेतलं, स्वतःच काही जखमा वगैरे करून घेतल्या आणि नंतर तो बेशुद्धसुद्धा पडलेला होता. पण त्याचा नंतर पोलिसांनी भांडाफोड केलेला होता. आता याला पोलिसांनी अटक केलेली आहे, पण प्रकरण या ठिकाणी थांबलेलं नाही. तर याच्यामध्ये अजून एक खुलासा पुढं आला होता आणि तो म्हणजे नितीन हा विनोद यांचा सख्खा मुलगा नव्हता, तर त्यांनी याला लहानपणी दत्तक घेतलेलं होतं. म्हणजे एखाद्याला
दत्तक घेतलं, त्याला आईवडिलांचं प्रेम दिलं, त्याला पैसा दिला, त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला जीव लावला, त्याला सगळं काही दिलं. पण रंडीबांजीच्या नादामध्ये ह्या प्राण्यानं 3 जणांचा खून आणि पोटातल्या बाळाचा म्हणजे 4 जणांचा खून केला आणि ज्यांनी त्याला एवढं सगळं दिलेलं होतं त्यांच्यावरच हा उलटलेला होता. आता कायद्याप्रमाणे याच्यावरती खटला वगैरे चालला आणि त्याच्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. जन्मठेपेची शिक्षा झाली, या ठिकाणी सुद्धा प्रकरण थांबलं नाही. शिक्षा झाली, शिक्षा चालू होती आणि साधारण 2020मध्ये कोरोनाचा काळ आलेला होता. आता कोरोनाच्या काळामध्ये जे लोक शिक्षा भोगत होते त्यांना पेरोलवरती सुट्टी द्यायला सरकारने सुरुवात केली. त्यामुळंच हा जो आहे तो बाहेर आला, तुरुंगातनं बाहेर आला. आता बाहेर आल्यानंतर त्याचा काही काळानं पेरोल संपला. पेरोल संपल्यानंतर त्याला जेलमध्ये जायचं होतं, पण हा प्राणी जेलमध्ये गेलाच नाही. त्यानं पोलिसांनाही चकवा दिला आणि तो तिथून पळून गेला. कुठं गेला, काय गेला माहीत नाही. आता पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो फरार झालेला होता. आता हा प्राणी जवळजवळ म्हणजे त्यानंतर काही 2-4 वर्ष हा स्वतःचं नाव बदलून, सगळ्या पत्ता वगैरे बदलून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता आणि मोबाईल सतत बदलत होता, सिम कार्ड सतत बदलत होता आणि कुठेतरी जायचा, काहीतरी छोटंसं काम करायचा पोटापुरतं. आणि ह्याचं शिक्षण काही जास्त झालेलं नव्हतं, पण त्याला मोबाईल चांगला वापरता येत होता आणि त्याच्यामुळे मग तो मोबाईल बदलणं, नाव बदलणं, मोबाईल नंबर बदलणं अशा पद्धतीनं सगळं ते करत होता आणि 2024पर्यंत हा पोलिसांना चकवा देत होता. आता हे सगळं चाललेलं होतं आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात तो अगोदरच कुठेतरी गायब झालेला असायचा. आता या काळामध्ये पोलिसांनी त्याचे शेकडो CDR वगैरे स्कॅन केलेले होते, पण तो काही सापडत नव्हता. त्याच्यानंतर मग काही काळापूर्वी पोलिसांना समजलेलं होतं की तो गुवाहाटी या ठिकाणी आहे आणि मग त्या ठिकाणी पोलिसांचं पथक गेलं, त्याला त्या ठिकाणी शोधलं आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सापळा वगैरे रचलेला होता आणि मग त्याच्याकडचं त्याचा मोबाईल, सिम कार्ड वगैरे ते सुद्धा सगळं जप्त केलेलं होतं. आता म्हणजे 15 जून 2024ला त्याचा शोध लागलेला होता आणि त्याला ताब्यात घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीनं यानं आपल्या स्वतःच्या घरच्यांनासुद्धा धोका दिला, त्याच्यानंतर बायकोलाही धोका दिला, त्यानंतर होणाऱ्या बाळालासुद्धा धोका दिला आणि त्याची जी प्रेयसी आहे तर त्या प्रेयसीसाठी त्यानं एवढं सगळं केलेलं होतं. नंतर पोलिसांनाही धोका दिला होता आणि नंतर आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. म्हणजे वासनांदेसाठी त्यानं स्वतःच्या संपूर्ण परिवाराला संपवलेलं होतं. ज्यांनी त्याला आधार दिला, त्याला जीवदान दिलं, त्यांना संपवलेलं होतं. आणि जगामध्ये अशी लोकं भरपूर आहेत की जी लोकं आपण एखाद्याला मदत करतो, आपण एखाद्याला साथ देतो, आपण एखाद्याला मोठं करतो, तीच लोकं नंतर उलटत राहतात. आणि त्याच्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि इतकंही कोणासाठी करू नका की त्यानं जर आपल्या उपकाराची जाणीव नाही ठेवली तर आपल्याला त्रास होईल. आता या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो? तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखाद्यावरती प्रचंड विश्वास ठेवतो किंवा आपण एखाद्याला प्रचंड जीव लावतो किंवा आपण एखाद्याकडून प्रचंड अपेक्षा ठेवतो आणि आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख भोगायला लागतं. आणि ह्याच्यामुळे कोणाकडूनही अशा अपेक्षा ठेवू नका आणि इतकाही जीव लावू नका की कुणीतरी आपला जीव घेईल. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.